ओम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन आणि सुंदर विषयाला सुरुवात करते. आतापर्यंत तुम्ही आपल्या या चॅनलवरती आला नसाल, पहिल्यांदाच भेट देत असाल आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा की ज्यामुळे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचले जातील. तर बघा, कर्ज. आता या कर्जामुळे पुरता माणूस हैराण होतो का? तर होतो. सकाळ संध्याकाळ फक्त त्याच्या डोक्यात एवढाच विषय असतो की कर्जातून कसं नील व्हायचं, कर्जातून कसं मुक्त व्हायचं याचीच धडपड तो आतोनात करत असतो. मात्र ज्या व्यक्तींचा राहू, केतू आणि शनी हा खराब असतो किंवा या तिन्हीपैकी एक जरी ग्रह खराब असतो, अशा व्यक्ती ज्या आहेत त्या कर्जातून पटकन ह्या रिकाम्या अजिबात होत नाहीत. त्यांना सतत कर्ज घ्यावं लागतं आणि सतत त्या कर्जाच्या जाळ्यामध्ये अडकून पडलेल्या असतात. म्हणजे एक कर्ज फिटेपर्यंत दुसरं कर्ज किंवा कर्जापाठोपाठ कर्ज असं कर्ज घेत 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 व्यक्ती पुरता कर्जाच्या ओझ्याखाली दबला जातो. तर अशा आयुष्यात अडचणी असतील तुमच्या कर्जांच्या संदर्भात किंवा कर्ज एकच आहे मात्र ते खूप मोठं आहे, खूप दिवसांपासून रखडलेलं आहे आणि काही केल्या कर्ज फिटण्याचा आपल्याला मार्गच सापडत नसेल, म्हणजे जे आपण म्हणतो ना पूर्णपणे आपण हतबल होतो, कर्जाच्या पुढे गुडघे टेकतो, असं जर तुमच्या बाबतीत झालं असेल तर तुम्ही हा उपाय नक्कीच करावा. या उपायामुळे अतिशय जलद गतीने आपल्या आयुष्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होतात. कुठून ना कुठून तरी तुम्हाला कर्ज फिटेल तुमचं, असं काही ना काहीतरी मार्ग हा तुम्हाला भेटेलच भेटेल. तर हा उपाय कोणत्याही सोमवारी करायचा आहे. फक्त एक नारळ आपल्याला असा ठेवायचा आहे या ठिकाणी की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील पूर्णपणे जे कर्ज आहे ते मुक्त होईल, नील होईल. फक्त एक नारळ आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायचा आहे अशा पद्धतीने पूजा करून, की जो नारळ तुम्हाला कर्ज फेडण्यासाठी मदतही करेल आणि ज्यावेळी तुमचं सगळं कर्ज फिटेल, म्हणजे बाबा आता आपण कर्जातून नील झालेलो आहे, अशा वेळी हा नारळ नंतर तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे. तर विधी जाणून घ्या. कोणत्याही सोमवारी तुम्ही सकाळी लवकर उठायचं आहे, शुचिभूत व्हायचं आहे, आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुमच्या घरातली देवपूजा करायची आहे. घरातली देवपूजा करून झाल्यानंतर एक पाण्याने भरलेला नारळ तुम्हाला घ्यायचा आहे. आता हे जे ताट आहे तुम्ही केलेलं आहे, म्हणजे देवासाठी ताट बनवा एक, आणि जो नारळ आहे की नाही तो तुम्हाला घरातच ठेवायचा आहे. मात्र ताट व्यवस्थित सजवा. आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे महादेवांची पूजा करण्यासाठी. कुठलंही मंदिर निवडा, जे तुमच्या घरापासून जवळ असेल असं मंदिर निवडा. मात्र सकाळच्या वेळी ही पूजा तुम्ही करून यायची आहे महादेवाच्या मंदिरात. सकाळचं जायचं, त्यांना दुधाने, पाण्याने, जे काही तुमच्याकडे साहित्य उपलब्ध होईल, पंचामृताने जे भेटेल त्या साहित्याने तुम्हाला महादेवांचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक कसा करावा? तर पहिल्यांदा साध्या पाण्याने अभिषेक करून घ्या महादेवांच्या पिंडीचा, लिंगाचा. साध्या पाण्याने अभिषेक करून घ्या. नंतर तुम्ही जे साहित्य नेलं असेल, मग ते मध असो, पंचामृत असो, दूध असो, याचा अभिषेक करा. पुन्हा साध्या पाण्याने अभिषेक करा. व्यवस्थित महादेवांच्या पिंडीचा, लिंगाचा शृंगार करा. शृंगार करणे म्हणजे काय? तर भस्म न्यायचं आहे आणि आपल्या उजव्या हाताच्या 3 बोटांना हे भस्म लावायचं आहे आणि महादेवांच्या पिंडीला हे भस्म त्रिपुंड काढायचा आणि याच 3 बोटांनी सर्व पिंडीला आपल्याला 7 ठिकाणी, जी खालची जलाधारी असते की नाही, कडा असते महादेवांची, त्या कडेला 7 ठिकाणी त्रिपुंड देखील काढायचं आहे. हे काढून झाल्यानंतर तुम्ही जे काही नेलं असेल, फुलं नेली असतील, अक्षदा नेल्या असतील किंवा बेलाची पानं नेली असतील, शमीची पानं नेली असतील, जे काही नेलं असेल ते तुम्ही विधिवत, आता प्रत्येकाला माहीत आहे की कशा पद्धतीने पूजा करावी महादेवांच्या पिंडीची, तर ती पूजा करायची आहे. पूजा करून झाल्यानंतर आपल्याला महादेवांच्याकडे एकच प्रार्थना करायची आहे, ती म्हणजे आपल्या कर्जातून आपल्याला मुक्त होण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे देवादिदेव महादेव, अशी कोणतीही शक्ती नाही की ज्याच्यावरती तुमचा विजय नाही. प्रत्येक देवांमध्ये तुम्ही श्रेष्ठ आहात. प्रत्येक ठिकाणी तुमचं वर्चस्व आहे.
तसंच वर्चस्व माझ्या आयुष्यात सुद्धा तुमचं गाजू द्या. जे माझं हे कर्ज आहे त्याच्यातून मुक्ती मिळण्यासाठी तुम्ही मला तसा आशीर्वाद द्या की मी कर्जमुक्त होईन. मग तुम्ही तुमची इच्छा बोलायची आहे, म्हणजे 3 महिन्यात तुम्हाला कर्जमुक्त व्हायचं आहे किंवा 6 महिन्यात व्हायचं आहे, 1 महिन्यात व्हायचं आहे. शक्यतो मी तुम्हाला सांगेन 3 महिन्याचा कालावधी निवडा. कारण कसं असतं माहितीये का, आयुष्यात लगेच चमत्कार होत नाही. तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही. यासाठी आपल्याला 3 महिन्यांचा कालावधी म्हणजे 91 दिवस किंवा 108 दिवस आपल्याला देवाकडे मागायचे आहेत की 108 दिवसांमध्ये मी कर्जमुक्त व्हावं, हीच माझी इच्छा आहे आणि एवढीच इच्छा तुम्ही माझी पूर्ण करा. मी यथाशक्ती मला जे जमेल ते दान गरिबांना करेन. एवढं फक्त तिथून बोलून घरी यायचं आहे. ही प्रार्थना करा आणि घरी या. घरी आल्यानंतर त्याच दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी तुम्ही महादेवांची पूजा करायची. मात्र त्याच दिवशी संध्याकाळी 6:30 ते 7:30 या दरम्यान हा उपाय करायचा आहे. एक तांब्याचं ताम्हण घ्यायचं आहे, ताटली सुद्धा ज्याला आपण म्हणतो ते घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये फुल भरून असं सपाट गहू घ्यायचे आहेत, भरपूर गहू घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये. आणि आपला जो नारळ आहे ना, जो तुम्ही नारळ घेतलेला आहे तो नारळ सुद्धा चांगला पाण्याने भरलेला असावा. त्याचा अजिबात केसर वगैरे काढायचं नाही. तसाच तो नारळ आपल्याला उभा करून त्या गव्हामध्ये ठेवायचा आहे. बघा, तांब्याचं तामण घ्यायचं, त्यामध्ये गव्हाची रास घालायची आणि त्यावरती आपल्याला हा नारळ उभा ठेवायचा आहे. आता हा नारळ उभा करून ठेवल्यानंतर याला हळदी कुंकू लावा, अष्टगंध लावा, फुले जी काही तुमच्याकडे असतील ती अर्पण करा, धूप दाखवा, दीप दाखवा आणि नंतर या नारळाच्या समोरच बसून आपल्याला श्री सूक्त एकदा म्हणायचं आहे आणि लक्ष्मी अष्टक एकदा म्हणायचं आहे. हे म्हणून झाल्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे की लक्ष्मी देवीकडे की बाबा मला कर्जमुक्त व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी तुमचं आगमन माझ्या आयुष्यात होणं गरजेचं आहे आणि पटकन मी कर्जमुक्त व्हावं अशी माझी अपेक्षा आहे. तसं निवेदन मी महादेवांना ठेवून आलेले आहे की 108 दिवसांमध्ये मी कर्जमुक्त व्हावं आणि तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने मी कर्जमुक्त होणारच आहे, याच्यावरती देखील माझा विश्वास आहे असं म्हणायचं. हे म्हणून झाल्यानंतर थोडंसं अत्तर घ्यायचं, मग सुगंधित कोणतंही अत्तर असो ते घ्या आणि त्या नारळाला लावायचं आहे तुम्हाला हे अत्तर. आणि हे अत्तर लावून झाल्यानंतर तिथेच बसून ओम श्रीम नमः, लक्षात ठेवा मंत्र पुन्हा एकदा सांगते, ओम श्रीम नमः या मंत्राचा 21 वेळा जप म्हणायचा आहे. हा मंत्र म्हणून झाल्यानंतर एक लाल वस्त्र घ्यायचं आहे, लाल कापड घ्यायचं आहे, त्यामध्ये हा नारळ ठेवायचा आहे. नारळ व्यवस्थित गुंडाळा लाल कापडामध्ये आणि हा जो नारळ आहे तो तुम्हाला देवघरामध्ये तुमच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे. लक्षात ठेवा, नारळ कळसावरती ठेवायचा नाही, असाच लाल वस्त्रामध्ये गुंडाळून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे. हा नारळ रोजच्या रोज या नारळाला धूप दीप दाखवायचा आहे आणि हा ठेवल्यानंतर तुम्ही खडी साखरेचा नैवेद्य या नारळाला दाखवायचा आहे. जे गहू असतील, जे गहू तुम्ही घेतलेले होते तामणामध्ये ते सगळेच्या सगळे गहू त्या गव्हामध्ये एक गुळाचा खडा टाकायचा आणि असेच गहू तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहेत. आता गाई तुमच्या जवळ नसेल तर काय करावं, तर बघा 75% हे स्वामी समर्थ केंद्र प्रत्येकाच्या घरापासून जवळपास आहेच आहे. एक 10 ते 20 किलोमीटरच्या अंतरावर आता स्वामी केंद्र स्थापित झालेलं आहे, बनलेलं आहे. तर त्या ठिकाणी हे गहू घेऊन जायचं आहे आणि तिथे कोणत्याही सेवेकऱ्याला द्या. तिथे तुम्ही सांगा की हे गहू जे आहेत ते गाईला खाऊ घालायचे आहेत. कुणा ना कुणाकडे तरी गाई ही असते आणि जरी नसली तरी देखील जे तुमच्या एरियातलं सगळ्यात मोठं केंद्र असेल, आता आम्ही कराडमध्ये राहतो, आमच्या जवळचं केंद्र म्हटलं तर कोपर्डे हवेली आहे. मग आम्ही तिथे नेऊन हे म्हणजे तिथे आसपास असाल तुम्ही, कोपर्डेच्या जवळ असाल तर तुम्ही तिथे द्या. आगाशिवचं देखील केंद्र खूप मोठं आहे, तुम्ही त्या केंद्रात देखील नेऊन दिलं तरी देखील चालेल. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्हाला स्वामी समर्थांचं केंद्र जिथे कुठे तुमच्या जवळ असेल त्या ठिकाणी तुम्हाला हे गहू नेऊन द्यायचे आहेत गाईला खाऊ घालायसाठी. एवढाच उपाय आहे, फक्त एकदाच करायचा आहे. या एकदाच केलेल्या उपायामुळे तुम्ही पूर्णपणे कर्जमुक्त हे होणारच होणार. महादेवांच्या कृपेमुळे, लक्ष्मी मातेच्या कृपेमुळे कर्जमुक्त हा व्यक्ती
होतोच होतो. हा बऱ्याच जणांचा अनुभव आहे, जो मी खूप अनुभवसिद्ध उपाय तुमच्याशी आज शेअर केलेला आहे. सर्वांनी करा आणि तुमचा आलेला अनुभव माझ्याशी शेअर नक्कीच करायला विसरू नका. तर माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. आजची माहिती ही एवढीच होती. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.